नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आंब्याचे सीजन चालू आहे, तर बनवा छान अशी मिठाई सीजन संपण्याच्या आधी। त्यासाठी साहित्य घेतलेले आहे। एक मोठा आंबा, ओले खोबरे घेतलेले आहे, अर्धा कप साखर, मिल्क पावडर घेतलेली आहे, वेलची आणि जायफळ दोघंही घेतलेले आहे। मिल्क पावडर मी 10 रुपयाच्या पुड्या अशा 2 पुड्या घेतलेल्या होत्या। त्यानंतर खोबऱ्याची वरची साल काढून घेणार आहे। छोट्या किसणीने साल व्यवस्थित अशी झटपट निघते। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे। जेवढे तुकडे केले होते मी तेवढ्यांचे मी पूर्ण साल काढून घेतलेले आहे आणि बारीक बारीक कापून घेतलेले आहे। त्यानंतर मी हे सर्व कापलेले तुकडे मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि बारीक कूट करून घेणार आहे। हे बघा, छान असा कूट तयार झालेला आहे। एकदम बारीक असा कूट करून घेतलेला आहे मी खोबऱ्याचा। त्यानंतर मी आंब्याचे पण आतमधला गर काढून घेणार आहे। आंब्याचा गर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्याचा रस बनवणार आहे। अशा प्रकारे मी सर्व आंब्याचा गर काढून घेत आहे। पूर्ण गर काढून झाल्यानंतर मी पिठी साखरेचा वापर केला होता। त्यामुळे मी त्या आंब्याच्या मिक्सरमध्येच मी पिठी साखर आणि मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे। हे बघा, अशा प्रकारे मी बारीक पेस्ट झालेली आहे। त्यानंतर कढाई गरम करण्यासाठी मी ठेवलेली होती। त्यामध्ये कशाचाच वापर न करता मी फक्त जी आंब्याची पेस्ट काढलेली होती ना, ती मी त्यामध्ये शिजवून घेणार आहे। थोडी शिजल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहे। ओले खोबरे किसलेले होते ते त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे, गरम करून घ्यायचे, चांगले शिजू द्यायचे। पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचे। लगेच ते घट्ट होऊन जाते थोड्या वेळातच। हे बघा, असे घट्ट झाले। त्यानंतर मी वेलची आणि जायफळचा भुकटा करून घेतलेला होता, तो त्यामध्ये टाकून घेतला। त्याच्याने आपल्या बर्फीला छान अशी टेस्ट येईल। हे बघा, छान असे शिजलेले आहे आणि पूर्णपणे घट्ट झालेले आहे। त्याची अशी गोळी तयार करून बघायची, त्यानंतर मग समजायची की याची बर्फी जमेल असं। मी आता थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवते। तोपर्यंत मी एक केकचं भांडं घेतलेले होते, त्याला मी तेल लावून त्याच्यामध्ये मी बर्फी सेट करणार आहे। त्या भांड्यामध्ये मी टाकून व्यवस्थित असे प्लेन करून घेणार आहे। आणि 1 ते 1.5 तास मी बाहेर ठेवणार आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवले तरी चालेल। हे बघा, मी पूर्ण प्लेन करून घेतलेले आहे। त्यानंतर मी 1 तास बाहेरच ठेवलेली होती। 1 तास झालेला आहे। मी आता
पाहिजे तसा आकार देऊन कापून घेणार आहे। मी पातोडी शेपमध्ये बर्फी कापून घेत आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला जो पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता बर्फीला। हे बघा, अशा प्रकारे मी पातोड्या काढून घेत आहे बर्फीच्या। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते खायला। अशा प्रकारे मी पातोड्या बनवल्या आहे बर्फी, पातोडी बर्फी आंब्याच्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान अशी